नमस्कार. रोहिणीज किचन एक परफेक्ट रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. कितीही नाश्त्याचे प्रकार आले आणि कितीही वेगवेगळे नाश्त्याचे प्रकार केले तरीही सगळ्यांना आवडतात ते कांदे पोहेच. पोहे चिवट न होता किंवा अगदी कोरडे खट्ट घशात अडकणारे न होता केल्यानंतर 5 ते 6 तास अगदी मऊसूत राहणारे कांदे पोहे आज आपण बनवणार आहोत. चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. पाच ते 6 व्यक्तींसाठी आज आपण कांदे पोहे बनवणार आहोत. तर एका चाळणीमध्ये इथे मी 4 वाट्या ह्या वाटीने मोजून पोहे घेतलेले आहेत. कांदे पोहे बनवण्यासाठी जे पोहे आपण वापरतो तेच पोहे मी इथं वापरलेले आहे. पोहे भिजवण्यासाठी इथं आपल्याला चाळणीच्या खाली अशा पद्धतीने एक भांडं ठेवून घ्यायचं आहे. त्यानंतर यामध्ये आपल्याला भरपूर असं पाणी घालून हे पोहे भिजवून घ्यायचे आहे. तर आधी मी इथे सुरुवातीला 2 ग्लास पाणी वापरलेलं आहे. अशा पद्धतीने आपल्याला हे पोहे भिजवून घ्यायचे आहे. त्यानंतर परत यामध्ये 2 ग्लास पाणी टाकायचं आहे आणि पूर्ण पोहे आपले यामध्ये भिजतील इतकं पाणी आपल्याला घ्यायचं आहे. तर इथं मी पोहे भिजवून घेतलेले आहे. हे पाणी आपल्याला 2 मिनटं ठेवून त्यामधलं पाणी काढून घ्यायचं आहे. तर इथं तुम्ही बघू शकता यामधलं पाणी मी काढून घेतलेलं आहे आणि मस्त असे आपले पोहे भिजवून घेतलेले आहे. पोहे बनवण्यासाठी इथं गॅसवर कढई गरम करायला ठेवलेली आहे आणि त्यामध्ये इथे मी 3 ते 4 चमचे तेल घेतलेलं आहे. तेल आपल्याला थोडंसं जास्तच वापरायचं आहे. त्यानंतर यामध्ये आपल्याला घ्यायचे आहे 2 चमचे शेंगदाणे. शेंगदाणे सुरुवातीलाच आपल्याला मस्त असे खरपूस यामध्ये तळून घ्यायचे आहे. त्यानंतर यामध्ये टाकायचं आहे अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरं, 10 ते 12 पानं कढीपत्ता. त्यानंतर यामध्ये भरपूर असा बारीक चिरून घेतलेला कांदा. तर इथं आपण कांदे पोहे बनवतो. इथं कांदे आपल्याला 4 ते 5 इथं मी वापरलेले आहे. त्यामध्ये नंतर टाकलेले आहे 5 ते 6 हिरवी मिरची. मिरचीचं प्रमाण आपण आपल्या आवडीनुसार इथे वापरू शकता. कांदा छान ट्रान्सपरंट थोडासा गुलाबी होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. कांदा आपला छान ट्रान्सपरंट झालेला आहे. त्यामध्ये घेतलेला आहे अर्धा टोमॅटो. टोमॅटो पण आपल्याला बारीक चिरून घ्यायचा आहे आणि छान मऊ होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. इकडं आपण पोहे आपले छान भिजलेले आहे. तर तुम्ही इथे बघू शकता किती मोकळे असे आपले पोहे छान भिजलेले आहे. त्यामध्ये आता टाकायचं आहे 1 चमचा साखर. साखर ऑप्शनल आहे, तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे वापरू शकता. आणि 1 चमचा मीठ. इथं आपली कांदा टोमॅटो छान परतले गेलेले आहे. त्यामध्ये टाकायचं आहे अर्धा चमचा हळद, पाव चमचा हिंग. ते पण छान आपण एकत्र करून घेऊ. कांदा आणि टोमॅटो इथं छान असे परतले गेलेले आहे. त्यामध्ये आता आपण भिजवून घेतलेले पोहे टाकायचे आहे. कांदे पोहे बनवताना पोहे नेहमी आपल्याला सुरुवातीलाच भिजवून घ्यायचे आहे. पोहे भिजवल्यानंतरच आपल्याला फोडणी देण्याची तयारी करायची आहे आणि नंतर फोडणी करायची आहे. म्हणजे पोहे एकदम छान मऊ लुसलुशीत असे आपले तयार होतात आणि 5 ते 6 तास अगदी मऊसूत राहतात. तर इथं छान आपले कांदे पोहे परतले गेलेले आहे. त्यामध्ये सर्वात शेवटी आपल्याला टाकायचं आहे 1 लिंबू. लिंबू अशा पद्धतीने आपल्याला यामध्ये टाकायचं आहे. जर तुम्हाला अशा पद्धतीने लिंबू आवडत नसेल तर तुम्ही 2 ते 3 चमचे साधं पाणीही इथे वापरू शकता. त्यानंतर यामध्ये टाकायची आहे मस्त फ्रेश अशी बारीक चिरलेली कोथिंबीर. झाकण ठेवून मस्त एक वाफ काढून घेऊ. 5 मिनटं झालेले आहेत आणि पोह्यांना आपल्या इथं मस्त अशी वाफ आलेली आहे. आता पोहे आपल्याला अगदी हलक्या हाताने एकत्र करून घ्यायचे आहे. तर तुम्ही इथे बघू शकता किती छान असे मोकळे आपले आणि मऊसूत, अजिबात चिकट असे आपले पोहे झालेले नाहीत. छान असे आपले पोहे इथं तयार आहे. तयार झालेले पोहे एका सर्विंग प्लेटमध्ये काढून घेऊ. त्यानंतर यावर टाकायचं आहे
बारीक किसून घेतलेलं ओलं खोबरं, बारीक चिरून घेतलेली फ्रेश अशी कोथिंबीर आणि लिंबाची फोड. तर मस्त असे आपले मऊसूत कांदे पोहे तयार आहे. आजची ही कांदे पोहेंची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून सांगायला विसरू नका. अशाच सोप्या पद्धतीच्या आणि झटपट होणाऱ्या रेसिपी बघण्यासाठी रोहिणीज किचनला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. जवळच असलेलं बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे माझी नवीन रेसिपी येताच तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल. आजची रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद.